हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर प्लीज आजचा व्हिडिओ जो आहे ना तर तो पूर्ण एंडपर्यंत पहा. आणि आमच्या इकडे पण ना आभाळ जरा जास्त चालू आहे, तरी पण आता थोडंसं आभाळाला इग्नोर करता मी पण थोडंसं लवकर आवरणार आहे. कारण तुम्हाला कळेलच आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठे जाणार आहे. तर त्याच्यामुळे ना आजचा जो व्हिडिओ आहे ना तो प्लीज पूर्ण एंडपर्यंत पाहून घ्या. तर आता वाजलेले आहेत 6:45 आणि 6:45 वाजले तरी पण खूप अंधार आहे. आणि आमच्या इकडे ना पूर्ण 5 दिवस झालं लाईट नाही आहे. तर मी ना हा ड्रेस घालणार आहे, ही ब्ल्यू कलरची जीन्स आणि हा मिशोवरून मागवलेला टॉप जो तुम्हाला आज पाहायला भेटेल. खरं सांगते खूप छान ही कुर्ती आहे, मला तो खूप आवडली. जी फिटिंगसुद्धा एकच नंबर आहे. चला मग आता पटकन ड्रेस जो आहे ना तर तो मी घालून तयार. हा ड्रेस घातलाय, सॉरी ही कुर्ती घातली वा कशी दिसते, एकदम मस्त छान आणि एकदम फिटिंगला पण एक नंबर आली. आणि त्याच्याखाली घातली ही ब्ल्यू कलरची जीन्स. खरंच खूप छान आहे, मला ते खूप आवडली. त्याच्यामुळे ना माझे जेवढे पण कपडे असतात ना तर ते मी सगळे मिशोवरूनच घेत असते. चला मग आता पटकन आवडते, कारण माझ्या फोनमध्ये सुद्धा चार्जिंग कमी आहे. बघा माझं ना सगळं आवरले, फक्त मला ना घालायचे हे कानातले जे तुम्हाला दिसत आहे खूप छोटे. आणि एकतर ना माझे केस जे आहेत ना तर मी एकदम असे साधी सिंपल ठेवलेत. तर आता ना हे कानातले मी घालून घेते. आणि ना पप्पांनी आम्हाला 1000 रुपये दिले जाण्यासाठी. सर्वांना माहितीच असेल, आम्ही ना रात्रीच्याला समोसे केले होते, तर त्याच्यामधले ना भरपूर समोसे उरलेले आहेत. तर मला आता तेच नाश्त्याला खाऊन जाता येईल. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा ह्याच्यामध्ये समोसे आहेत, जे काल आईने आणि तिच्या मावशीने मिळून केले होते. हे बघा एवढे ह्याच्यामध्ये समोसे आहेत. आणि ना थोडीशी खिचडीसुद्धा उरलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ना हा चिवडा आहे, जो लहान्या बहिणीसाठी केला होता आणि घरी आम्हाला सुद्धा केलेला आहे. आणि थोडीशी खिचडीसुद्धा उरली, तर मला आता तेच खाऊन जाता येईल मस्तपैकी. बघा आईने ना मस्त चहा बनवून दिला होता आणि मला आता छान समोसाच खाऊन जावं. आणि एकतर काल समोसे केले होते ना तर हे सगळे शेमून गेलेत. त्याच्यामुळे ना मग आता जसं आहे तसंच खाऊन घ्यायचं, कारण आता 7 वाजलेत आणि जाऊपर्यंत किती टाईम होईल ते सुद्धा माहिती नाही. आणि फोनमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे ना मी काही जास्त शूट करणार नाही. आपलं थोडं थोडं जेवढं होईल तेवढं शूट करणार. ठीक आहे. नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे आणि आता ना पिशवी सुद्धा तयार आहे. त्याच्यामुळे ना आता आम्ही लगेच निघणार आहोत. तर ही बघा ही मी पिशवी घेतली सोबत, कारण ह्याच्यामध्ये ना लहान्या बहिणीने इस्त्री मागितली होती, मग तिला ती सुद्धा द्यायची. आणि मग आता आम्ही निघत होत मस्त. ही चप्पल घेतलेली आहे आणि खरं सांगते खूप छान वाटते ही. एक तर ना बाहेर कुठं जायचं नाही, एकदम कम्फर्टेबल सुद्धा आहे. जाणार आहोत. बाय पप्पा. टोळून घ्यायला लागलाय, घेणे टोळून रे. इथे ना कालच्या पावसाने एवढा चिखल झालाय ना, त्याच्यामुळे ना इथून आम्हाला एकदम सावकाश जावं लागायला लागले. आणि मोटरसायकल जाय ना तर तो माझा खूप चालवत आहे. हे बघा मी तुम्हाला चिखल बघा किती बॅकर झालाय. तर आम्हालाच माहिती गावातल्या लोकांना की चिखल किती डेंजर चीज आहे. फायनली ना आम्ही चिखलातून बाहेर निघलो आणि आता लागलेला आहोत हवे रोडला. जास्त आणि ना खरं सांगते खूप डेंजर चिखल होता बरं का, मला तर खूपच भीती वाटते. मस्त आता रोडला लागलेत आणि रोड पण ना एकदम खाली आहे. त्याच्यामुळे ना इथून जायला सुद्धा वेगळीच आणि प्रियासोबत जायचं मला ना तीच वेगळीच मजा. हे बघा मस्त चालू खूप भारी वाटत आहे, मला तर खूपच आनंद होत आहे. आम्हाला फायनली बस सुद्धा भेटली आणि एकदम मोकळी मोकळी बस आहे. हे आमच्या इथलं बस स्टँड एकदम इकडे बघ ना. आम्ही आलेल्या आहोत पाचोडच्या बस स्टँडला. नीट करत आवाज. हे बघा झोपला होता मस्त झोपला. अजून ना खूप टाइम बाकी, माहिती नाही आता कितीला पोहोचतो. तर बसमध्ये टाइमपाससाठी ना आम्ही हे लेमन मुरी आणि हे बटाटा घेतलाय. तर कर बरं फोट, कारण ना कुठं जायचं म्हणलं ना तर खाऊचं वाटतं, त्यामुळे हे चटन पटर घेतलंय. ते पण आम्ही दोघांनी फोड लवकर रे बाबा. उरले ना गोळ्या अंकुला किती दाखव ना किती नालायक आणि बरोबर.
मेट्रो आहे. थोडा टाइम तर लागून अशी रे भुकेल तोंडाच्या तुला वाटतं तुम्ही बघा बघ किती छान दिसतंय. आता फक्त अजून थोडंच राहिलंय मग आम्ही आमच्या बहिणीजवळ. आम्ही संभाजीनगरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहेत आणि एकतर ना रिक्षा पण भरलेली नाही तर आम्ही दोघंजणच बसलेलो आहेत. आणि ना खरं सांगते अजून पण माझ्या बहिणीला माहिती नाही की आम्ही ना संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत आणि ती झोपलेलीच आहे. तर हे सरप्राईज आम्ही खास तिच्यासाठी, कारण तिला कळायला नाही पाहिजे की आम्ही इथं आलेलो आहोत. आता फक्त तिथं गेल्यानंतर ना मला तिचे रिॲक्ट बघायचे, तिचं रिॲक्शन. माझ्या बहिणीच्या हॉस्टेलच्या बाहेर आलेले आहे आणि खरं सांगते आता माहीत नाही ती एकतर झोपलेली असेल आणि आता मी तिच्याकडे जाणार आहे. तर मग बघूया आता काय होते आणि काय नाही. तर आम्ही चाललेलो आहोत मॉलला मस्तपैकी. माझी बहीण तर ना खरंच खूप खुश आहे. मला मॉलमध्ये जायचं आहे थोडीशी खरेदी करायला. बघा आमच्या बहिणाबाई मोबाईल घे. माझं मस्त चहा प्यायचं कमी साखरातला आहे पण हे काय इथं आलेलं थोडंसं खाण्यासाठी. चाऊमिन जे आहे ना आता ते तयार आहे मस्त. त्यांनी चाऊमिन हे ना आमच्या दोघींमध्ये आहे. हो ना मस्त सॉस भेटतो बघ सॉस त्यामुळे कधी पण बाहेर असं खरेदीमध्ये असते. म्हणजे कुठे हे करू कुठं काय करतो म्हणजे आपण गाडी नसते घेऊन गेलो पप्पांना काही खाऊन नसते ना नाही रे कुठं काय खात बसतो म्हणजे खा वडापाव बाहेरच खावं पण छान आहे. बरं एक दिवसाचा पूर्ण दिवस मी वडापाव एक दिवस तुम्ही पूर्ण दिवस वडापाववरच होता. बापरे म्हणजे ते विचार नको म्हणून ते विचारलंच नाही. सध्या दुकानावर नाही गेलो मग ना आमचं खाऊन वगैरे झालंय आणि इकडे बघा हे दोघं काय करतात. आता ना आम्ही जाणार आहोत फोनचं कवर घेण्यासाठी. फ्रेश वगैरे होऊन चाललेलो आहोत फोनसाठी कवर घ्यायला. ही बघा माझी छोटी बाई मंदिरामध्ये आलोत आणि मस्त ही आईस कॅडबरी घेतली. हा मॅडम बाई आशू कुठे गेली. वा इथं काही म्हणत नाहीत ना. हे बघा आता ना जस्ट मंदिरामध्ये आहे आणि एवढी गरमी होत आहे की काय सांगा. येस येस दिसते का करतो बघा. तर मी ना आता जस्ट माझ्या बहिणीच्या हॉस्टेलमध्ये आले आणि माझा फोन जो आहे तो सुद्धा चार्ज केलेला आहे. आणि इथे पहा माझी बहीण काय करते मस्तपैकी. आणि ना इथूनच ना ते सिग्मा हॉस्पिटल आहे ना तर ते खूप जवळ आहे आणि त्याच्यानंतर ना खूप काही काही इथं बघण्यासारखं आहे. ते बघा मी तुम्हाला दाखवतो. बघा एकदम वरती आणि ना इथून असं छान मस्तपैकी असं सुंदर असा व्ह्यू दिसतो. त्या साईडला पाहू शकतात किती छान मस्त असा व्ह्यू आहे. आणि खाली बघा कसली खोल नाली. घरी जाणार आहोत आणि नाही म्हणत आता 3 वाजत आलेले. इथे बघा आमचं लहानी बहीण काय करते इकडे भैया. चला आता आम्ही निघतो आमच्या घरी. चला लवकर मस्त चला आहे ना. आम्ही ना चाललेलो आहोत बस स्टँडला रिक्षाने. बस भेटलेली आहे आणि आम्ही मस्त इथे आणि इथे बसमध्ये ना ट्रॅव्हल करताना खायची मजा एक वेगळीच असते. डिलिव्हरी बॉयची झोमॅटो हां तो आज मी ते करत होतो.
किती छान दिसते ना. बरं तुम्ही केलं जाऊ 50 मिळाल्यापेक्षा कर ना मग 50 मिळाल्यापेक्षा हे बघा आता ना मी आमच्या गावाच्या जवळ आलेलो आहोत आणि आभाळ पण भरपूर आले इकडे. हे बघा किती गेलं. आभाळ खूप आले आमच्या इकडे. फायनली ना मी घरी आलेले आहे. तर मग आता मस्त आल्या ना पटकन कपडे वगैरे चेंज करते. चला मग तुमच्या सर्वांना ना माझा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असेल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉग. आणि आमच्या इथे ना लाईटसुद्धा आलेली आहे. चला मग भेटूया नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.